नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस. मित्र, आबाया उठ पहाड़ के नीचे. मित्र, एक कहावत है, डायलॉग है, डायलॉग. उंट जाते उंट प्राणी हे चरते 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 जाते पहाड़ पर, जाता पर्वत पर, टेकड़े पर जाता पर्वत पर. वहां से नीचे देखता तो उसको सब ये दिखता, जमीन दिखती तो बोलता मेरे से ऊंचा कोई नहीं, मैं सबसे ऊंचा हूं. क्यों? तो जब वो पर्वत पर खड़ा था रहता, फिर चढ़ते 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 नीचे आता, शाम हो जाती. नीचे आता तो बोलता फिर, और ये पलट के देखता पहाड़ के तरफ, और ये बाप रे, पर्वत कितना मेरे से ऊंचा है. यदि अब आया उठ पहाड़ के नीचे, आरोग्य धाम के आरोपी 5 डॉक्टर अब आ गए पहाड़ के नीचे, आरोग्य धाम के नीचे, न्यायालय दिग्रस न्यायालय में. आरोग्य धामच्या 5 डॉक्टरला आज 200 रुपये दंड करण्यात आला दिग्रस न्यायालयामध्ये. त्यांनी कोरोना पिरियड मध्ये कोरोना रुग्णाला लुबाडलं होतं. हजारो लाखो रुपयाने लुबाडणूक केली होती. हे मी म्हणतो म्हणून भरोसा करू नका तुम्ही. त्यांच्या विरुद्ध केस आहे, कलेक्टर ऑफिस मध्ये चालू होती सुरुवातीला. जिल्हा अधिकारी अमोलजी येडगे साहेब होते. त्यांनी त्या ग्राहकांच्या तक्रारीवरून पेशंटच्या आरोग्यधामच्या डॉक्टरला आदेश दिले होते. एक समिती नेमली होती. समिती, त्या समितीने चौकशी केली. यांनी गाडीनुसार पैसे घेतले की कसे पैसे घेतले म्हणून पेशंटकडून. त्यांनी पेशंटकडून 57,000, 16,000, 1,76,000 असे हजारो लाखो रुपये 12 लोकांकडून जास्त घेतले होते. मित्र, हे त्या समितीमध्ये अहवाल आला त्या समितीचा. आणि त्या अहवालानुसार अमोलजी येडगे साहेब यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी त्यांना आदेश दिला, 7 दिवसात पैसे वापस करा. ऑडिटनुसार तुम्ही पैसे घ्या, बाकी वापस करा. त्यांनी पैसे वापस केले. पैसे वापस केले म्हणजे त्याची पोचपावती कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयात पाठवा. 7 दिवसात नाही पाठवली वापस, पैसे वापस नाही केले तर पर दिवशी 1000 रुपये तुम्हाला दंड ठोकण्यात येईल, असे कलेक्टरचे फरमान होते. त्यांनी पैसे वापस केले. आणि त्याची माहिती दिग्रजचे दीपक सावळकर यांची मृत्यूपत्राची मी तारीख मागितली होती. त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये तो मारला त्या ठिकाणी. त्याची प्रेत देऊन नव्हती राहिली. प्रेत त्याचं वापस, पहिले पैसे जमा करा, नंतरच तुम्ही प्रेत द्या. 1.5 दिवस ठेवलं होतं. 1.5 दिवस मयत झाल्यानंतर त्याची माहिती मागितली होती मी. 3 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत माहिती द्या. 3 ते 13 तारखेपर्यंत, 3 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत माहिती द्या. किती पेशंट भरती होते, किती उपचार केला, या पेशंटवर काय उपचार केला. त्यांनी माहितीचं उत्तर काय दिलं होतं मित्र? माहितीचं उत्तर दिलं होतं त्यांनी, डॉक्टर संदीप दुधेनी, की आमच्या इथे तुम्ही मागितलेली माहिती मी भले मागायला लागते. माहितीच्या अधिकारामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे जे अधीक्षक असतात, अधीक्षक कोणी असो ते, त्यांना मागायला लागते. ते त्यांना मागून मला माहिती पुरवतात. तर मी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकला माहिती मागितली. त्या डॉक्टरने माहिती दिली आरोग्यधामच्या, की तुम्ही मागितलेली माहिती जळून खाक झाली. अरे 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 अरे, क्या बनाते हो, इतना बनाते रहते क्या. तर मग त्याच्यावर मी माहिती मागितली होती. जळून खाक झाली. कशामुळे? तर शॉर्ट सर्किट लागून जळून खाक झाली. तर मग ते कोणत्या अग्निशमन दलात तुम्ही ते अग्निशमन दल कोण्या विभागाचं बोलावलं होतं? कोणते जमदार चौकशीला आले होते? एवढी मोठी हॉस्पिटलमध्ये घटना घडली, शॉर्ट सर्किट लागून तुमच्या ते जळाली माहिती मागितलेली. आणि त्या कॉम्प्युटर मधली तेवढीच माहिती जळाली आम्ही मागितलेली. म्हणजे किती चिवत्या बनवाच्या गोष्टी आहे. हे सगळ्या गोष्टीची भानगड जमा करून कॉम्रेड पीजी गावंडे यांनी दिग्रस न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. मित्र, केस नंबर आहे 196/2022. केस नंबर 196/2022. याच्यामध्ये आरोपी तुम्हाला दिसतात. आणि ते सतत जमानत झाल्यापासून सतत गैरहजर असतात. सतत गैरहजर. जमानत झाली, 1-2 तारखेला 1-2 आले, पुढच्या तारखेला 1-2 आले, तेव्हापासून सतत गैरहजर राहतात. त्यांचे वकील राहतात, कधी दुपारून येतात, कधी अटर्नी राहतात. आणि म्हणून त्याची मागची तारीख होती मित्र
23/9/25 रोजी गैरहजर. आम्ही माझे वकील आहेत, कॉम्रेड पी.जी. गावंडेचे ॲडव्होकेट आहे, विधितज्ञ संजू सोनवाल, ॲडव्होकेट संजीव सोनवाल यांच्या मार्फत अर्ज दाखल केला न्यायालयात. न्यायालय दिग्रजचे न्यायालय, गोडबोले सरचं न्यायालय आहे. गोडबोले साहेब आलेत जगदळे सरच्या जाग्यावर आणि त्यांनी 23/9/25 गैरहजर. त्यानंतर अर्ज केला यांच्यावर वॉरंट काढा. तर कोर्टाचं असं म्हणणं पडलं होतं की एक आपण त्यांना वॉर्निंग देऊ, वॉर्निंग. त्यांना पुकारे केले, वकील हजर नव्हते, त्यांचे वकील हजर नव्हते. त्यांचे अटर्नी आले, मकबूल भाई म्हणून अटर्नी आहे, मकबूल भाई अटर्नी आले. न्यायाधीशांनी सांगितलं त्यांना पुढच्या तारखेवर आरोपी हजर लागेल. तर हो सर सांगतो म्हणे, बोलवून फोन लावून सांगतो. पुढची तारीख होती 31/11/25 आले नाही. मग आजची तारीख आहे मित्र, आजची 26/12 पाचही आरोपी गैरहजर. त्यामुळे आमच्या वकिलांचे म्हणणं होतं 5,000 रुपये त्याला दंड ठोकवा. परंतु त्यांचे वकील हजर होते. दोन्ही वकिलाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांनी 200 रुपये प्रत्येकी दंड ठोकवला. 200 रुपये प्रत्येकी दंड ठोकला त्यांना. यावेळेस म्हणे चाणस त्यांना सांगा, वॉरंट कॅन्सल करताना, वॉरंट रद्द करताना आरोपी हजर पाहिजे असे विधितज्ञ सांगतात, कायदा म्हणते. आणि मग या आमचे आरोपी एकही हजर नसताना त्यांचे वॉरंट रद्द झाले. 200 रुपये त्यांना दंड दिला. न्यायालयाने त्यांचा वॉरंट रद्द कॅन्सल केला आणि पुढील तारीख त्यांना देण्यात आली. ते सांगायचं तात्पर्य मित्र, 200 रुपये प्रत्येकी. आरोपी नंबर 1 संदीप दुधे, डॉक्टर संदीप दुधे यांचा दंडाचा पावती क्रमांक 0077243 0077-243 पावती क्रमांक दंडाचा. दुसरा आरोपी क्रमांक प्रशांत रोकडे, डॉक्टर प्रशांत रोकडे यांचा पावती क्रमांक 0077-244 दंड ठोकल्याचा पावती क्रमांक. तिसरा आरोपी डॉक्टर आशिष शेषपाल, त्यांचा पावती क्रमांक आहे दंड ठोकल्याचा पावती क्रमांक 000077 आणि 77-245 आणि चौथ्या आरोपीचा नंबर आहे पावती क्रमांक दंड ठोकल्याचा पावती क्रमांक. चौथे आरोपी श्याम जाधव, नाईक हॉस्पिटल वाले श्याम जाधव, मानोरा चौकातले, 0077-246 0077246. हे जाधव, श्याम जाधव, डॉक्टर श्याम जाधव, आरोपी नंबर 4 चा पावती क्रमांक आहे दंड ठोकल्याचा. पाचवे आरोपी आहे श्रीकृष्ण पाटील, यांचा दंडाचा पावती नंबर आहे दंडाचा पावती नंबर 0077-247 0077247 असा यांचे पावती नंबर आहे. प्रत्येकी 200 रुपये दंड त्यांना गोडबोले न्यायाधीशांनी ठोकावण्यात आलेला आहे आणि त्यांना वॉरंट त्यांचा पकड वॉरंट त्यांचा कॅन्सल केलेला आहे. सांगायचं तात्पर्य, कायदा आमच्या खिशात आहे म्हणणारे हो, कायदा कोणाच्या खिशात नसते. कायदा आहे, तिथं कोणाचा मुलगा नाही. न्याय भेटते न्यायालयामध्ये. तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला माहित असेल ना, मोठे मोठे जगद्गुरु होणारे आश्रम बापू जेलमध्ये कोणाच्या भरोशावर आहे? कायद्याच्या भरोशावर जेलात आहे. मंत्री जेलात राहिले नाही, माहित नाही का तुम्हाला? आणि माझ्याजवळ मंत्री आहे आणि माझं काही होत नाही, याला सांगायचं आहे कायदा आहे बापू. मंत्री जंतरी जेलामध्ये आहेत, चांगले कायद्यापुढे जेलामध्ये पन्ना मागतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये मुख्यमंत्री असताना जेलमध्ये होते ना, पाहिलं सगळ्यांनी. आणि तुमचे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री कोच नाही, मुख्यमंत्री जेलमध्ये जातात. छगन भुजबळ 1.5 वर्ष जेलामध्ये राहिले. गृहमंत्री राज्याचे अनिल देशमुख नागपूरच्या जेलमध्ये राहिले. अनेक जेलमध्ये राहा लागते कायद्यानुसार. आणि हे म्हणते कायद्यासमोर कुछ नाही, पैसे के सामने कायदा कुछ नाही.
अरे बाबा जास्त दिवस चालत नाही, ज्यादा दिन चलता नाही, हे कायदा कायदा होत आहे. म्हणून मित्र, न्याय भेटते न्यायालयामध्ये. न्यायालयावर माझा भरोसा आहे आणि न्यायालयावर भरोसा ठेवला पाहिजे. न्याय कुठे भेटत नाही, हे मंत्रिमंडळ इथून तिथून खाऊन टाकते. एसआयटी दाबली नाही का? एसआयटी काय झालं? एसआयटीचं दाबून टाकली नाही का? 300 कोटी दिले म्हणते, 300 कोटी. असं कानाकोपऱ्यात दिग्रजच्या बोळी बोळीत गल्लीत चर्चा आहे. चर्चा अशी 300 कोटी जमा केले स्थानिक मंत्र्याच्या मार्फत. याचं काय त्याचं त्याला माहित, पण ते चौकशी काही दबू देणार नाही. मात्र आहे तर काही लोक जिवंत माझ्यासारखे. म्हणून या आरोग्यधामची केस नंबर आहे 196/2022 आणि त्या 5 आरोपीला आज 200 रुपये प्रत्येकी दंड ठोकवण्यात आला मित्र. आणि कायद्यासमोर किती मोठा माणूस असला तरी कायद्यासमोर पालापाचोळा आहे, पालापाचोळा आहे. कायदा श्रेष्ठ आहे, कायदा श्रेष्ठ आहे. देशाचं संविधान श्रेष्ठ आहे, देशाचा कायदा श्रेष्ठ आहे. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणे शाही न्यूज, दिग्रज, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया.